बीड जिल्हा आणखीन एका सरपंचाच्या संशयित अपघातानं हादरलाय। परळीच्या मिरवट फाट्याजवळ सौंदाणा गावचे सरपंच अभिमन्यू क्षीरसागर यांचा भीषण अपघातात मृत्यू झाला। राखेची वाहतूक करणाऱ्या टिप्परनं क्षीरसागर यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली। ही धडक इतकी जोरात होती की क्षीरसागर यांचा जागीच मृत्यू झाला। त्यामुळे हे सगळं प्रकरण अत्यंत गंभीर आहे। काय घटना घडली तुम्हीच पहा। रस्त्याने क्षीरसागर हे जात होते, पाठीमागून एक टिप्पर आला, हा राखेचा होता आणि त्यानं अत्यंत जोरदार अशी धडक दिली आणि याच अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला। एवढंच नाही तर ही धडक इतकी जोरदार होती की यात त्यांच्या दुचाकीचा तर अक्षरशः चुराडा झालाय। संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर परळीमध्ये अनेक बेकायदेशीर कृत्य आणि व्यवसाय यांची चर्चा आहे। परळी पोलीस आता सक्रिय झाले, त्यांनी हा ट्रक ताब्यात घेतलाय। फरार चालकाचा पोलिसांकडून शोध सुरू आहे। तर या सगळ्या प्रकरणाची मला वाटतं सौंदाणा गावचे सरपंच दलित सरपंच आहे। त्या सरपंचाचा जागेवर खात्मा केला गेलाय। म्हणजे तो घातपात आहे का ॲक्सिडेंट आहे अजून त्याचा शोध लागायचा आहे। परंतु तुम्ही बघा, एवढं भयानक स्वरूपामध्ये परळीची चर्चा महाराष्ट्रात चालू असून सुद्धा यांचे राखेचे टिप्पर बंद नाहीत। आजही राखेचे टिप्पर चालू आहे, अवैध वाहतूक चालू आहे आणि ह्याला परळीची पोलीस आणि परळीचे थर्मल पॉवरचे अधिकारी कर्मचारी याला जबाबदार आहे। क्षीरसागर राहणार सौंदाणा हे मोटरसायकलवरून जात असताना परळी धर्मापुरी रोडवर मिरवट शिवारामध्ये काल दिनांक 11/1/2025 रोजी रात्री 9 वाजेच्या सुमारास टिप्पर क्रमांक MH44U2117 याच्या चालकाने त्यांच्या मोटरसायकलला अपघात केल्याने ते त्यात मयत झालेले आहेत। यावरून त्यांच्या बंधू राहुल पांडुरंग क्षीरसागर यांच्या फिर्यादीवरून परळी ग्रामीण पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे।